आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। अमित शाह जैसे बड़े रहनुमा के लिए भारतीय जनता पार्टी ने छोटा मैदान मुंतखब किया है। इम्तियाज जलील की भारतीय जनता पार्टी पर तनकीद। सयाहत के शहर में एक और कश्ती रानी का इजाफा। दौलताबाद ग्राम पंचायत की जानिब से कायम किया गया कश्ती रानी का प्रोजेक्ट। अब खबरें तफसील से। अपनी नाक कट न जाए इसलिए भारतीय जनता पार्टी के रहनुमा अमित शाह के इजलास के लिए सांस्कृतिक मंडल मैदान का छोटा मैदान मुंतखब किया गया है। ऐसी तनकीद रुकन पार्लिमेंट सैयद इम्तियाज जलील ने की है। तिथे जर इम्तियाज जलील केला तर ते ग्राउंड फुल होतं। असं काय करतो तुम्ही? अरे देशाचे नंबर 2 चे नेते आहे, तुम्ही मोठा ग्राउंड घ्या ना. उसके इतका ग्राउंड तर इम्तियाज जलील स्वतः भरून टाकेल. तुमच्या इतका मोठ्या नेत्याला इतका छोट्या ग्राउंड मध्ये तुम्ही हे करणार असेल तर तुम्हालाही काय कुठेतरी भीती वाटलं की ते ऐकायला लोक येतील का? आज परिस्थिति में बीजेपी ने जो ग्राउंड सेलेक्ट किया है वो इतना सा ग्राउंड है, और अमित शाह जैसा इतना बड़ा उनका 2 नंबर का नेता आ रहा है तो आधा ग्राउंड तो वो बोलेंगे सिक्योरिटी के लिए डी बनाना है, टी बनाना है, पी बनाना है करके तो आधा ग्राउंड साफ कर डालेंगे. इतनी बड़ा जो ग्राउंड है उसके अंदर तो हमारे डॉक्टर करार साहब ही अकेले खड़े हो गए भाषण देने के लिए, तो खचाखच वो ग्राउंड वैसे भी करार साहब को सुनने के लिए भर जाता है करके. और तुम्हारे इतने बड़े नेता के लिए तुम्हें तो इतना सा छोटा सा ग्राउंड ले रहे हैं. अगर अमित शाह को वाकई में अगर सुनाना है कि कितना अच्छा देश के लिए वो काम कर रहे हैं करके तो बड़ा ग्राउंड सेलेक्ट करे और वहां पे उनकी सभा लेकर के. लेकिन उनको मालूम है कि लोग कोई सुनने के लिए आने वाले नहीं है, गाड़ियां लगाना पड़ेगा, पैसे देना पड़ेगा उसके अंदर. तो सबसे छोटा ग्राउंड जो है औरंगाबाद शहर का वो सांस्कृतिक मंडल है. अपनी नाक कटना नहीं, अपना फलूदा होना नहीं, अपनी इज्जत का फलूदा होना नहीं. अमित शाह साहब धुलाई करके चले जाएंगे. कितना बड़ा ग्राउंड ले लिए और सुनने के लिए इतने सारे लोग आए, तो सबसे बेहतर यह है कि सबसे छोटा ग्राउंड ले लो और उसके अंदर है तो अपनी सभा करवा लो. सर ये वंचित बहुजन आघाड़ी इस बार आपके साथ नहीं है, इसके लिए आपने मुंबई जाने का फैसला किया, ऐसी भी चर्चा है? नहीं साहब, अभी देखिए मुझे खतरों से खेलने का शौक है. मैं 2014 में आके खतरों से खेला था, जीत गया. 2019 के अंदर आया जब सारी दुनिया कहती थी कि इम्तियाज तो जीत ही नहीं सकता, मैं खतरों से खेला, जीत गया. अब मुझे ऐसा लगा कि बंबई के अंदर जो मुसलमान लीडर अपने आप को मुसलमानों का वोट लेकर है तो वहां पे नेतागिरी कर रहे हैं और नेतागिरी के नाम के ऊपर पैर दबाने का काम कर रहे हैं, चमचागिरी कर रहे हैं, उन लोगों को चुनौती देने के लिए मैंने सोचा कि चलो मैं आता हूं लड़ने के लिए. लेकिन इसका फैसला जो भी है मेरे शहर की आवाम करेगी और मेरा पार्टी का जो सदर है बैरिस्टर असदुद्दीन अवैसी वो साहब करेंगे. तरमीमी कौमी पेंशन स्कीम का ऐलान होने के बाद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल के मुलाजिमीन ने इस स्कीम पर अमल दरामद करने के जिम्मे में हुकूमत का शुक्रिया अदा किया. 19 वर्षाचा लढा सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एकत्र येऊन जो लढला, कारण काही काही संघटना आपल्या स्वतंत्र लढत होत्या, परंतु जेव्हा एकत्र आल्या सुकाणू समिती स्थापन झाली आणि सुकाणू समितीने निर्णय घेतले. प्रत्येक वेळेस शासनाबरोबर वर्षानुवर्ष चर्चा केली. फक्त कधी देऊ म्हणायचे, कधी काही आर्थिक बोजा पडेल, असं पडेल, अशा अनेक त्रुटी काढल्या. परंतु डिसेंबरमध्ये अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय नामदार व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सरकारने आम्हाला वचन दिलं की आम्ही तुम्हाला ही पेन्शन लागू करू, परंतु आम्हाला एक समिती नेमू द्या. त्या समितीचा अहवाल आमच्या समोर आल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला टाइम बाउंड पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनात म्हणजे अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असतं फेब्रुवारीमध्ये, त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू. आणि त्यांनी जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पाळला. त्याबद्दल ह्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. सर्वात पहिले तर सरकारचा आम्ही आभार व्यक्त करतो
कारण सुधारित राष्ट्रीय वेतन योजनेची काल घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. खरं तर कर्मचाऱ्याचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा, धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलेला आहे, ज्यामध्ये शेवटच्या पगाराच्या निवृत्ती वेतनाच्या 50% वेतन हे सरकारने मान्य केलेलं आहे. त्यात महागाई भत्ता आहे आणि कुटुंब निवृत्ती वेतन हे देखील सरकारने मान्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप आनंदित आहोत आणि सर्व घटक संघटना, सुकाणू समिती, सर्व पदाधिकारी यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने तसं जर बघितलं तर जुन्या पेन्शन योजनेसारखीच ही योजना आहे, कारण त्यामध्ये देखील आम्हाला 50% शेवटच्या पगाराच्या रक्कम मिळणार आहे. यामध्ये देखील 50% मिळणार आहे. आता राहिला फक्त अंशदानाचा प्रश्न, तर तोही काही दिवसामध्ये किंवा काही वर्षामध्ये संघटना मार्गी लावेल, एवढा आम्हाला विश्वास आहे. मराठा रिजर्वेशन के जंगजू मनोज जरांगे पाटिल पर आयद की गई SIT जांच फौरन मुस्तरद की जाए, ऐसा मुतालबा आइन मुहक्किक रुकन पार्लियामेंट हरिभाऊ राठौड़ ने जारी किए गए वीडियो के जरिए से किया है. जरांगे पाटील यांची इन्क्वायरी करण्यासाठी मराठा आरक्षणाचे योद्धे ज्यांनी हा लढा उभा केला त्यांची SIT नेमून तुम्ही चौकशी करता, हे कुठल्या न्यायात बसताय? आणि म्हणून ही जी SIT नेमलेली आहे ती ताबडतोब सरकारने रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। खदीम मिल्कियत टैक्स बजाते खुद आयद किया तो खदीम निर्ख से टैक्स आयद किया जाएगा। ताहम इंतजामिया के सर्वे में टैक्स आयद नहीं की गई मिल्कियत पाई गई तो जुर्माना आयद किया जाएगा। ऐसा इशारा म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंतजामिया की जानिब से दिया गया है। वी आर द फर्स्ट कॉर्पोरेशन आय बिलीव की ज्या ठिकाणी आमच्या स्मार्ट सिटी टीमनी आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी मिळून एक चांगला टॅक्स कॅल्क्युलेटर तयार केलेले आहे, जे की आपल्या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे। आणि कोणीही नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्य टॅक्स भरावी आणि एप्रिल 1 तारीखपासून नवीन टॅक्सच्या रेट्स लागू होणार आहे। ज्यांची बांधकाम झालेले असेल परंतु टॅक्स लागले नसेल आणि त्यांची जे काही अनधिकृत आहे अधिकृत आहे लवकर येऊन लावून घ्यावा, अन्यथा एप्रिल 1 नंतर अजून वी आर गोइंग टू कम अप विथ अ डिफरंट सिस्टम। त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आम्ही वापरू आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा सर्व पैलू वापरू आणि ते वापरून त्या ठिकाणी टॅक्स आम्ही शोधून लावल्यावर तुम्हाला जास्त लागेल। तुमचं टॅक्स लागलं की नाही लागलं तुम्हाला माहिती आहे। तुम्ही स्वतः येऊन मार्च 31 पर्यंत जर लावून घेतलं ते जुन्या दरांनीच लागू होणार आणि एप्रिल 1 तारीखनंतर अस्तित्वात असलेलं बांधकामं जर लावून घेतले नाही आणि आमच्या मोहिमेमध्ये तुम्हाला 100% सापडणार, कारण आमच्या ड्रोन सर्वे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि GIS बेस्ड आहे, GPS बेस्ड आहे, लॅटलॉंग या सर्व सोडून आम्ही टॅक्सला एक प्रॉपर्टीजला एक ओपन प्लॉटला आम्ही सोडणार भरतो, परंतु आमच्या अंतर्गत सुविधा व्यवस्थित नाही आहे। त्यासाठी मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की टॅक्स भरून घेऊन त्या ठिकाणी सेवा देणे हे फार गरजेचं आहे। काही राहिलं असेल परंतु या पुढच्या वर्षी प्रामुख्याने जे सेप्टिक टँक मुक्त शहर आपले जे स्वप्न आहे ते साकारताना दिसत आहे मला। त्याचं कारण आहे की आम्ही पूर्व आणि मध्य पश्चिमच्या तरी आता 100% कव्हरेज झालेले आहे। पश्चिम टेंडर लाईव्ह आहे आणि पूर्व आणि मध्यमची जे शिल्लक बाग होत्या, जे काय अनाधिकृत बाग होत्या, गुंटेवारी बाग म्हणा किंवा ग्रीन झोनमध्ये, ते आता 100% नो नेटवर्क एरिया 100% आपण कव्हरेज करून 100% सेप्टिक टँक मुक्त शहर आपले स्वप्न साकारण्याचं आपण पुढे चालतो आणि शासनाने GRE काढलं, त्याला CSMC जे स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटी SLSC मीटिंगमध्ये ते मंजुरी केली आणि तसा ठराव आम्हाला मागितला, आम्ही तो तसा देऊ। परंतु प्रामुख्याने हे शहर सेप्टिक टँक मुक्त पाहिजे, 100% पाणीचा ट्रीटमेंट पाहिजे। सो या सर्वसाठी टॅक्स अपेक्षित आहे। आम्ही नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून हे सर्व करतोय। ज्यांच्या टॅक्समध्ये समाधान नाही आहे त्याला आम्ही समाधान शिबिर पण आपण आयोजन करून जर तुमच्या टॅक्स चुकीने लागलं ते कसे चुकीने लागलं तुम्ही येऊन सांगा, आम्ही समजावून सांगा, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। बरेच वेळा गैरसमज असतो, ते समजावून सांगण्यासाठी गरजच पडता कामा नये, म्हणून हा टॅक्स कॅल्क्युलेटर स्वतःची प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेटर एक अप्रॉक्सिमेट रक्कम तुम्हाला कळून जाईल आणि तो मोठी तो सेम असेल, सब्जेक्ट टू तुम्ही डाटा बरोबर भरला पाहिजे। उद्या म्हणेल किंवा 1000 स्क्वेअर फीटची बांधकाम असेल, परत तुम्ही फक्त 500 स्क्वेअर फीट लावला आणि परत आपल्या अधिकाऱ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलं तर त्याला 50 चे 100 झालं तर म्हणेल टॅक्स कॅल्क्युलेटर तर 50च दाखवते, तुम्ही जर 100 लावते म्हणलं तुम्ही 4 गुणिले 6 24 होणार, ते 14 होता, तो 14 गुणिले 6 84 होईल, तो 4च लावलं तर आकडा गणित आहे ना हे शेवटी।
तो गणित प्रमाणे ते चालणार आहे. तो अप्रॉक्सिमेट रक्कम आहे. अधिकारी जाऊन व्हेरीफाय करतील. ते व्यक्तीने भरलेला, ते मालमत्ताधारकांनी भरलेला इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर देर विल नॉट बी मच डिफरन्स. शहर सर्वांगीण विकासासाठी आपला टॅक्स गरजेचा आहे. विशेष करून शैक्षणिक संस्थाच्या पण आम्ही त्यांचा मुद्दा सोडून दिले की जे फारच कोर्टमध्ये जा, हे जा, नागरिक म्हणून कर्तव्य आहेत आपल्या, म्हणून सेवा त्यांना द्यायची आहे. त्यांचं जे कागदपत्र आम्हाला सबमिट करा, ऑडिट रिपोर्ट सबमिट करा आणि इन्कम टॅक्सचे एक्झेम्पशन चॅरिटेबलचे जे तुम्ही घेतलेले आहेत ते सबमिट करा. मी एक रक्कमही त्या ठिकाणी माफ करून ते आपण पुढे जाण्याचे आपण प्रयत्न करू. आणि बरेच शैक्षणिक संस्था, त्यामध्ये प्रामुख्याने सरस्वती भुवन त्यांनी त्यांचा संपूर्ण विषय तोडगा काढून घेतलं. तसेच सर्व शिक्षण संस्थाही पुढे येत आहेत. बरेच लोक त्यांनी एवढे पैसे घेत आहेत, ते पैसे घेत आहेत. दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. दॅट इज द बिझनेस ऑफ फी रेग्युलेटरी अथॉरिटीची जे ऑफिस असतं, ज्यांचा तक्रारी तुम्ही तिकडे मांडा. हे चॅरिटी आहे का किंवा हे एक्झेम्प्टेड आहे का, ते मला तुम्ही कागदपत्र द्या, आम्ही तो पद्धतीने हे करू. ते चुकीची होत असेल तर त्याला वेगळी एजन्सी आहे, त्याला कार्यवाही करायची. तो हे इगो पॉईंटमध्ये, इगो क्लॅशमध्ये बरेच अडचणी होत होत्या. ते आपण कुठेतरी तोडगा काढून आपण पुढे जातो. असे भरपूर कर समाधान शिबिराच्या माध्यमातून बरेच लोकांची तोडगा होत आहेत. आणि गेले 3-4 दिवसापासून आपली वसुली बघितल्या, ते पहिला 25 लाख 50 लाख होत्या आणि 1 करोड 10 लाख, 1 करोड 53 लाख, 1 करोड 35 लाख अशी आकडेवारी गेले 3 दिवसापासून येतोय. तो मी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की लोकांनी टॅक्स भरावा. आपलं शहर आहेत आणि आपल्या शहराची विविध सेवासाठी हा गरजेचा आहे. दौलताबाद ग्राम पंचायत की जानिब से किले के निचले हिस्से के पास नौबत तालाब पर कश्ती रानी का ज़ीमुश्शान प्रोजेक्ट शुरू किया गया है. शहर जिला के शहरियों के लिए यह प्रोजेक्ट बेहतरीन फायदेमंद साबित होगा, ऐसा नजर आ रहा है. हमारा ज़िला ये सयाहती मरकज़ के तौर पर पहचाना जाता है. इस ज़िले में गारहा अजंता, गारहा एलोरा, बीबी का मकबरा, पंचक्की, दौलताबाद का किला, ऐसे बड़े बड़े सयाहती मकामात है. इसमें अब मज़ीद एक इजाफ़ा हुआ है. दौलताबाद ग्राम पंचायत की जानिब से दौलताबाद किले के निचले हिस्से पर वाक़े नौबत तालाब पर कश्ती रानी का ज़ीमुश्शान प्रोजेक्ट शुरू किया गया है. इस प्रोजेक्ट का इफ्तिताह रुकन असम्बली संजय शिरसाट के हाथों अमल में आया. इस मौके पर ज़िला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना और दीगर मुअज़्ज़िज़ शख्सियतें मौजूद थी. इस मौके पर मुअज़्ज़िज़ीन ने कश्ती रानी का लुत्फ़ हासिल किया और सताइश की. दौलताबादच्या या इतिहासामध्ये हा वेगळा क्षण आपल्याला अनुभवला मिळतो. पूर्वीच्या दौलताबाद आणि आताच्या दौलताबाद मध्ये काय फरक झाला हा आपल्याला दिसतो. आणि त्याच्यात एक भर म्हणून आज बोटिंग सुरू होते. काही लोकांना दौलताबाद किल्ला चढला की लेफ्ट साईडला वर असलेला जे काही तिथलचे जे काही पाण्याचे आहे साठवण, तिथंच पोहायचे, तिथूनच जायचे. परंतु लहान मुलं असतील, कुटुंबाचे लोक असतील, त्याला आनंद घ्यायला जागा अशा नव्हत्या. मी आल्यानंतर सुद्धा पाहिलं बोटिंग मधलं थोडक्यात असेल, परंतु विश्वनाथने जे आपण चांगल्या पद्धतीने केलंय. हा इतिहासामध्ये तुझं नाव यामध्ये लिहिलं जाणार आहे की पहिली बोटिंग चालू करणारा कोणता, तो विश्वनाथ राजपूत आहे. हिंमत लागते अशा गोष्टी. मी आता त्याला सांगितलं काय चाललंय त्या बोटिंग तर करतो, पण तिकीट किती ठेवलंय. तर त्याने सांगितलं साहेब मी काय 200 रुपये, लहान बोटीला स्पीड बोट जे आहे त्याला 200 रुपये आणि हे जे काही 8 सीटर आहे त्याला 150 रुपये. असं नको करू, त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतात आम्हाला. एक तर आम्ही बसत नाही, नको बसतो तर तुम्हाला इतके पैसे गेले तर आम्ही चालवलं कसं काय. म्हणून त्याने ते 150 रुपयाचे 100 रुपये केलेत. एक त्याला एक सहकार्य म्हणून. कधी 4 लोक असतात, कधी 5 लोक असतात, कधी 8 लोक असतात. सर्वच काही बोट भरल्याशिवाय जायचं नाही अशातला काही भाग नाही. परंतु आता आपलं काम आहे की या भागामध्ये आणखीन काय डेव्हलपमेंट करता येईल. आता सीओ साहेबांनी मला काही स्कीम सांगितल्या, त्यात आपणही आणखीन भर टाकू. हा रस्ता महाबळेश्वरला काय, महाबळेश्वरला जर खाली उतरलं तुम्ही जर पाहिलं तर बोटिंग हा एकमेव व्यवसाय आणि मग आपल्याकडे काय होऊ शकत नाही.
आपल्याकडे अपेक्षाही चांगलं होऊ शकतं. म्हणून हा रस्ता सुद्धा तेवढा सुंदर आपल्याला करायला पाहिजे. कारण की इथं येताना त्या पर्यटकाला वाटलं पाहिजे की एक वेगळ्या ठिकाणी आपण चाललो आणि बोटिंगचा ते आस्वाद घेऊ शकतात. अशा रीतीने आपण प्लॅनिंग केलेली आहे. आपण यामध्ये रॅपलिंग करतो, हॉर्स रायडिंग करतो, ब्रिजेसचं प्लॅनिंग आहे आणि कॅम्प स्टे आहे आणि सोबत बोटिंग आहे. तो जवळपास कोणीही टुरिस्ट आला, दौलताबाद पर्यंत आला किंवा लेणी पर्यंत आला तर इकडे त्यांना चांगला म्हणजे जवळपास 4 ते 5 तासाचा स्टे आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे रेस्टॉरंट ऑलरेडी आहे. तो जेवण संदर्भात जितके बी सोयी सुविधा आहे आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रॉपरली प्लॅनिंग केलेली आहे. आणि पुढच्या मान्सूनच्या अगोदर आम्ही 100% त्याची अंमलबजावणी करून घेऊ. कश्ती रानी का इस्तेफादा करने की अपील शहर और जिला के शहरियों से की गई है. दादा, खूप संघर्ष या करण्यासाठी आपण या 8 वर्ष लागली होती. नेमकं काय सध्या भावना आहेत आणि हा प्रकल्प चालू झालेला आहे? कोण कोण यासाठी प्रमुख पाहुणे आले होते? या ठिकाणी हा प्रकल्प मागील 8 वर्षापासून इथल्या प्रमुख मान्यवरांचे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं आणि आपली एक ऐतिहासिक पर्यटन नगरी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ही ऐतिहासिक पर्यटन नगरी आहे आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संदीपानजी भुमरे साहेब व या मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट साहेब व जिल्हा परिषद CEO माननीय विकासजी मीना साहेब व दौलताबाद ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने आज हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. असं तिकीट दर कसा असणार आहे याचा? या ठिकाणी आपण स्पीड बोटचं तिकीट दर 150 रुपये पर पर्सन ठेवलेलं आहे व जी आपली स्कूटर आहे, वॉटर स्कूटर, त्याचं 200 रुपये पर पर्सन ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे विद्यार्थ्यांचे सहल असेल किंवा फॅमिली असेल त्यांच्यासाठी आपण 25% डिस्काउंट देखील आपण या ठिकाणी आता काय सांगाल? हा प्रकल्पाची खूप मागणी होते आणि तो प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. सध्या काय भावना आहे? मी शतशः दौलताबाद ग्रामपंचायतचा व ग्रामपंचायतीचा शतशः आभारी आहे की जे प्रकल्प 10-15 वर्षापासून जो अडकलेला होता तो प्रकल्प आज बघा, आज योगायोगाने वार शनिवार आहे, भद्रा मारुतीचा वार आहे आणि ह्या रस्त्याने लाखो लोक भद्रा मारुतीला जातात. परत ह्या बोटिंगच्या एक्झॅक्ट समोर दौलताबाद किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यासमोर हे पर्यटन सुरू झालेलं आहे. मी शतशः महाराष्ट्र शासनाचा व दौलताबाद ग्रामपंचायत व तसेच जिल्हा परिषद CEO, स्थानिक आमदार व विश्वनाथ राजपूत यांचं शतशः आभारी आहे. असेच प्रकल्प नवीन सुरू व्हावे व मी राणा एजन्सीला अशी विनंती करतो की इथं आजूबाजूने 4ही बाजूने डोंगर आहे तर इथं अजून जरा सुशोभित झाडे किंवा एखादं सिनेरी चांगलं लावलं तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या लोकांना इथला आनंद अजून जास्त घेता येईल व त्याच्यात त्यांनी विशेष करून 25% जे विद्यार्थ्यांकरता सवलत दिली त्याकरता मी राणा एजन्सीचा शतशः आभारी आहे. जय महाराष्ट्र. पीपल्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से म्युनिसिपल कॉरपोरेशन ऑफिस के रूबरू रमई आवास योजना पर अमल दरामद के सिलसिले में भूख हड़ताल शुरू की गई है. इनके मुतालबात के जिम्मे जिला सदर लक्ष्मण कांबड़े ने मजीद मालूमात दी. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे. आता 3 महिन्यापूर्वी मंत्रालयात उपोषण झालं होतं. तिथे 75 कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 25 कोटी रुपये निधी इथे येऊन सुद्धा मनपा येथील अधिकारी निधी नाही सांगून म्हणजे घरकुल उपायुक्त रामदासी साहेब निधी नाही सांगून लाभार्थ्यांना दिशाभूल करत आहेत. आमची शासकांना साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर प्रलंबित यादी प्रकाशित करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. अमित शाह जैसे बड़े रहनुमा के लिए भारतीय जनता पार्टी ने छोटा मैदान मुंतखब किया है. इम्तियाज जलील की भारतीय जनता पार्टी पर तनकीद. सयाहत के शहर में एक और कश्ती रानी का इजाफा. दौलताबाद ग्राम पंचायत की जानिब से कायम किया गया कश्ती रानी का प्रोजेक्ट. नाजरीन, ये थी आज की खबरें.
कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।